हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत आहोत काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स जे तुम्हाला महावितरण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. प्रश्न सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या प्रश्नांची PDF फाईल देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. द प्राईम फंक्शन ऑफ अकाउंटिंग इज टू. आपल्याला इथे काय विचारलं आहे, अकाउंटिंगचं प्राईम फंक्शन काय आहे. प्राईम फंक्शन म्हणजेच काय, बेसिक फंक्शन. टू रेकॉर्ड इकॉनॉमिक डाटा फर्स्ट आहे. सेकंड दिलं प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन बेसिस फॉर ॲक्शन. सी दिलं क्लासिफाय अँड रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन. आणि डी दिलं अटेन नॉन इकॉनॉमिक गोल. आता या ठिकाणी अकाउंटिंगचे काय फंक्शन आहेत हे तुम्हाला माहिती आहे. तर अकाउंटिंगचे फंक्शन काय आहेत, आपल्या व्यवसायामध्ये ज्या डे टू डे ट्रान्झॅक्शन असतात तर त्या सगळ्या रेकॉर्ड करणे, त्याचं क्लासिफिकेशन करणे, त्याचं ॲनालिसिस करणे, हे सगळे अकाउंटिंग फंक्शन आहेत. मग त्याच्यामध्ये मोस्ट प्रायमरी फंक्शन काय, सगळ्यात आधी डाटा रेकॉर्ड केला जातो, नंतर काय केलं जातं, त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्यानंतर ॲनालिसिस केलं जातं, त्याचे फायनल अकाउंट आपण प्रिपेअर करतो. तर हे सगळे अकाउंटिंगचे फंक्शन आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय केला जातो, डाटा रेकॉर्ड केला जातो. डे टू डे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे हे अकाउंटिंगचं प्रायमरी फंक्शन आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर, रेकॉर्ड इकॉनॉमिक डाटा. ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगचं बेसिक फंक्शन काय विचारलं आहे. फर्स्ट दिलं रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन, इंटरप्रिट द फायनान्शियल डाटा. त्यानंतर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन बेसिस फॉर ॲक्शन, assist the management in performing its function effectively. रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन हे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड होतात. ठीक आहे. देन हे प्रायमरी फंक्शन कशाचं, हे फायनान्शियल अकाउंटिंगचं आहे. त्यानंतर इंटरप्रिट द फायनान्शियल डाटा. फायनान्शियल डाटा काय केला जातो, इंटरप्रिट केला जातो. हे सुद्धा अकाउंटचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे, पण ते प्रायमरी फंक्शन नाही आहे. त्यानंतर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन बेसिस फॉर ॲक्शन. मॅनेजमेंट अकाउंट काय करते की मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी इन्फॉर्मेशन सोप्यामध्ये रूपांतर करून प्रोव्हाइड करते. तर हे सुद्धा मॅनेजमेंटचं फंक्शन आहे, पण ते बेसिक फंक्शन नाही आहे. आणि डी दिले असिस्ट द मॅनेजमेंट इन परफॉर्मिंग इट्स फंक्शन इफेक्टिव्हली. मॅनेजमेंटचे कार्य काय आहेत, व्यवसायात डिसिजन घेणे, फ्युचर प्लॅनिंग करणे, कोऑर्डिनेशन करणे. तर हे सगळे मॅनेजमेंटचे फंक्शन आहे. आणि व्यवसायात व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी किंवा त्यांना इफेक्टिवली त्यांचे फंक्शन्स कार्य पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंट हेल्प करतं. मॅनेजमेंट अकाउंट काय करतं, आपला फायनान्शियल डाटा जो असतो तर त्याचं ॲनालिसिस करून त्याचं सोप्यामध्ये रूपांतर करत असतं, जेणेकरून मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग करणे किंवा मॅनेजमेंटचे सगळे फंक्शन करणे सोपं जातं. म्हणजेच डी काय आहे, असिस्ट द मॅनेजमेंट इन परफॉर्मिंग इट्स फंक्शन इफेक्टिवली, हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं प्रायमरी फंक्शन आहे. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्व्हॉल्व्स. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय येतं, फर्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवणे. तर हे फंक्शन कशाचं आहे, हे फंक्शन हे फायनान्शियल अकाउंटिंगचं आहे. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण काय बनवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, ट्रेडिंग अकाउंट बनवतो, त्यानंतर बॅलन्स शीट. तर यांनाच आपण काय म्हणतो, फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणतो. तर हे फायनान्शियल स्टेटमेंट हे फायनान्शियल अकाउंटमध्ये बनवले जातात. ठीक आहे. देन हे फंक्शन कशाचं आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंगचं नाही, फायनान्शियल अकाउंटिंगचं आहे. त्यानंतर आहे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे हे सुद्धा फायनान्शियल अकाउंटिंगचं प्रायमरी फंक्शन आहे. त्यानंतर आहे ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डाटा. ॲनालिसिस म्हणजे काय, पण जो अकाउंटमधला फायनान्शियल डाटा असतो तर तो आपण सोप्यामध्ये रूपांतर करत असतो. तर याला काय म्हणतात, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे स्पष्टीकरण. आपण जे फायनान्शियल डाटा तुम्हाला दिलेला आहे तर तो मॅनेजमेंटला सहज यूज करता यावा याच्यासाठी त्याचं काय केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं, इंटरप्रिटेशन केलं जातं. म्हणजेच तो सोप्यामध्ये कन्वर्ट केला जातो फायनान्शियल डाटा. तर डाटा ॲनालाइज करणे आणि इंटरप्रिटेशन, त्या डाटाचं माहितीचं इंटरप्रिटेशन करणे हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं मेन फंक्शन आहे. याच्यामध्ये फायनान्शियल डाटा हा कशामध्ये कन्वर्ट केला जातो, सिम्पल डाटामध्ये कन्वर्ट केला जातो, ज्याच्यामुळे मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग करणे किंवा त्यांचे जे मॅनेजमेंटचे फंक्शन आहेत तर ते सहजरित्या पूर्ण करता येतात किंवा त्या माहितीच्या आधारे
त्यांचं काम करणं सोपं होतं. आणि डी दिलं ऑल ऑफ दिस. तर याच्यामध्ये सी हे जे दिलंय तुम्हाला ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डाटा, हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं फंक्शन आहे. ओके, देन मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्व्हॉल्व ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डाटा इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, इफ अ मशिनरी कॉस्टिंग 20,000 इज सोल्ड फॉर ₹25,000 व्हॉट इज द कॅपिटल रिसिप्ट. 20,000ची मशिनरी 25,000ला सोल्ड केली, व्हॉट इज द कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, आपल्याला मशिनरी सेल करून किंवा असेट सेल करून ॲक्च्युअल जेवढी अमाऊंट भेटलेली आहे त्याला कॅपिटल रिसिप्ट म्हणतात. देन 25,000 इज अ कॅपिटल रिसिप्ट. सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ अ मशिनरी कॉस्टिंग 5 लाख सोल्ड फॉर ₹5,50,000 व्हॉट इज द कॅपिटल इन्कम. 5 लाखाची मशिनरी 5,50,000ला विकली, जास्तीचे किती मिळाले आपल्याला 50,000. तर हे 50,000 आहे, हे आपला प्रॉफिट आहे. कोणता प्रॉफिट आहे, ॲसेटमधून मिळाले, ॲसेटच्या विक्रीतून मिळालेला प्रॉफिट आहे, म्हणजेच हा कॅपिटल प्रॉफिट आहे. आणि कॅपिटल प्रॉफिटलाच अनादर वर्ड काय, कॅपिटल इन्कम. देन कॅपिटल इन्कम आणि कॅपिटल प्रॉफिट दोज आर सेम वर्ड्स. ठीक आहे, म्हणजेच कॅपिटल प्रॉफिटलाच आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल इन्कम म्हणू शकतो. म्हणजे इथं कॅपिटल इन्कम किती आहे तुमचं, 5 लाखाची मशिनरी 5,50,000ला विकली, 50,000 आपला काय प्रॉफिट आहे, कॅपिटल प्रॉफिट आहे, किंवा यालाच कॅपिटल इन्कम म्हणतात. ठीक आहे. देन ऑप्शन काय दिलं आहे, 90,000, 50,000, 5 लाख आणि लॉस दिला आहे 50,000. आपल्याला इथं लॉस नाही झालेला आहे, इथं प्रॉफिट झालेला आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर इफ अ फर्निचर कॉस्टिंग ₹20,000 सोल्ड फॉर ₹22,000 इन धिस ट्रान्झॅक्शन ₹2,000 इज. आता या ठिकाणी काय दिलं आहे तुम्हाला, ₹2,000 डिफरन्स त्यांनी काढून दिला, याला आपण काय म्हणणार हे विचारलं. वरच्याच प्रॉब्लेमवर आधारित हा प्रॉब्लेम आहे. 20,000ची मशिनरी 22,000ला विकले, ₹2,000 एक्स्ट्रा मिळाले, यालाच आपण काय म्हणणार, प्रॉफिट म्हणणार. कोणता प्रॉफिट म्हणणार, फर्निचर विकले, फर्निचर ही ॲसेट आहे, ॲसेटच्या विक्रीतून मिळालेला प्रॉफिट म्हणजेच कॅपिटल प्रॉफिट, किंवाच याला कॅपिटल इन्कम म्हणतात. कॅपिटल इन्कम किंवा कॅपिटल प्रॉफिट दोन्हीपैकी जो शब्द तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेला आहे तो चूज करा करेक्ट आन्सर म्हणून. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इज बेस्ड ऑन. ऑप्शन दिले, कॅश अकाउंटिंग, ॲक्रुअल अकाउंटिंग, गव्हर्नमेंट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज बेस्ड ऑन 12th कॉमर्सला तुम्हाला नॉन ट्रेडिंग कन्सर्न हा टॉपिक आहे किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न टॉपिक आहे. तर त्या टॉपिकमध्ये आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण बनवतो. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही ऑर्गनायझेशन फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना कोणकोणते अकाउंट बनवते, एक बनवते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरं बनवते बॅलन्स शीट. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत नाहीत तिथे, कारण त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतो, सर्व्हिस रेंडर करणे किंवा सेवा प्रदान करणे हा त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. प्रॉफिट कमावणे हे मेन ऑब्जेक्टिव्ह नसतो. त्यामुळे तिथे नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत नाही, ट्रेडिंग कन्सर्नमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं. ओके, इथं काय बनवलं जातं, इन्कम अँड एक्सपेंडिचर. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे ट्रान्झॅक्शन आपण दाखवतो की रेव्हेन्यू लॉसेस, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, त्यानंतर रेव्हेन्यू इन्कम आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. तेच इथं दाखवलं जातं. आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवताना एक्सपेन्सेस पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमधलेच एक्सपेन्सेस आपण त्या वर्षी दाखवतो. इन्कम अँड एक्सपेंडिचरला सेम केलं जातं, त्या पर्टिक्युलर वर्षातले इन्कम, एक्सपेन्सेस, लॉसेस तिथे दाखवले जातात आणि त्या वर्षानंतरचे किंवा त्यापूर्वीचे तिथे दाखवत नाही. मग हे कोणती कन्सेप्ट सांगतं, ॲक्रुअल कन्सेप्ट. ॲक्रुअल कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की पर्टिक्युलर अकाउंटिंग इयरचेच खर्च त्या अकाउंटला दाखवायचे, हे आपल्याला हे कन्सेप्ट सांगते. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ए, बी अँड सी आर पार्टनर्स sharing profits in the ratio 1/2, 1/3, 1/6. B retire and his share is taken by A and C in the ratio of 5:3. What is the new ratio? ओके, आता या ठिकाणी तुम्हाला A, B, C 3 पार्टनर्स सांगितलेत, त्यांचा रेशो काय दिलाय 1/2, 1/3, 1/6. बी रिटायर झालेला आणि त्याचा शेअर कोणी टेकन केला, ए आणि सीने. कोणत्या रेशोमध्ये, 5:3. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय त्यांनी, व्हॉट इज द न्यू रेशो. न्यू रेशो काय आहे हे विचारलं. ठीक आहे, ए, बी, सी 3 पार्टनर सांगितले, त्यातला बी हा रिटायर झाला. ठीक आहे, बीचा शेअर किती आहे, 1/3. तो कोणी टेकन ओव्हर केला, ए आणि सीने.
ए आणि सीने टेकन ओव्हर केला, मग तो कोणत्या रेशोने केला? 5:3. म्हणजेच बीचा शेअर हा जो 1/3 शेअर आहे त्यांनी 5/3 डिवाइड केला. ठीक आहे, म्हणजेच त्यातला 5/8 शेअर कोणी घेतला? एने घेतला आणि 3/8 शेअर बीने घेतला. म्हणजेच त्याच्या टोटल शेअर किती आहे बघा? बीचा 1/3 शेअर आहे. मग आपण काय केलं? त्या 1/3ला आधी 5/8 ए साठी डिवाइड केला. मग काय करा? 1/3 गुणिले 5/8 इज इक्वल टू करा, सरळ गुणाकार करा. 5 × 1 = 5, 8 × 3 = 24 झाला. म्हणजेच बीच्या या शेअरमधला एला किती मिळाला? 5/24 एवढा शेअर एला मिळाला. मग आता बीला किती मिळाला बघा? बीला शेअर डिवाइड करताना किती केला? 5:3 म्हणजे 3/8 त्याला मिळाला. 3/8 कशाच्या मिळाला? 1/3च्या 3/8. ओके, बीचा टोटल शेअर किती आहे? 1/3. 1/3च्या 3/8 कोणाला मिळाला? बीला मिळाला. मग 3 × 1 = 3, सरळ गुणाकार करा, 8 × 3 = 24 झाले. मग आता न्यू शेअर कसा काढायचा? हा जो त्यांना ॲडिशनल शेअर मिळालेला आहे तर तो त्यांच्या जुन्या शेअरमध्ये प्लस करा. आता बघा, एचा जुना शेअर काय आहे? एचा जुना शेअर आहे 1/2 प्लस त्याला बी कडून किती मिळाला? 5/24, 5/24 मिळालेला प्लस करा. आता या ठिकाणी फ्रॅक्शन प्लस करताना आपण कसं करायचं? याचा आधी तिरकस गुणाकार करायचा. 24 × 1 = 24 घेतले इथे 24 प्लस हे साइन घ्या मध्ये प्लस या दोन्हीचा तिरकस गुणाकार 5 × 2 = 10 भागिले या दोन्हीचा सरळ गुणाकार 24 × 2 = 48. ओके, देन प्लस करा 24 + 10 = 34 भागिले 48 ॲज इट इज घ्या. ठीक आहे, इज इक्वल टू दोन्हीला कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो? 2ने. 2ने भाग द्या. 17 × 2 = 34 आणि सॉरी इथं चुकलं, 17 × 2 = 34 आणि 24 × 2 = 48. देन इथे किती घेणार? 24. मग या ठिकाणी न्यू शेअर किती आला? एचा 17/24. सेम मेथडनी सीचं कॅल्क्युलेट करा. सीचा ओल्ड शेअर किती आहे? 1/6. त्याच्यामध्ये प्लस करा, त्याला बी कडून किती शेअर मिळाला? 3/24 इज इक्वल टू. आता या ठिकाणी आधी काय करा? सरळ तिरकस गुणाकार करा. 6 × 3 = 18. तुम्ही कोणतंही आधी केलं तरी चालतं. ठीक आहे, 6 × 3 = 18. ज्यावेळेस मायनस असतं त्यावेळेस पण मोठ्या संख्येचा आधी घ्यायचं. ओके, 6 × 3 = 18 प्लस 24 × 1 = 24 भागिले 24 गुणिले 6. 24 गुणिले 6 किती येतात? 144 बरोबर घ्या. या दोन्हीची प्लस करा, प्लस आली 42 डिवायडेड बाय 144. आता याला कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो बघा? 6ने बघा 42ला भाग जाईल. 6 × 7 = 42. ठीक आहे, 6ने भाग दिला 42ला, 6 × 7 = 42. 144ला 6ने भाग द्या. ठीक आहे, 144ला 6ने भाग द्या. बघा बरं 24. ठीक आहे, 6ने भाग दिला ह्या संख्येला 24 आले. मग या ठिकाणी शेअर किती आला? 7/24. बघा भागिलेमध्ये तुमची संख्या सेम आली म्हणजे आपलं रेशिओचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. 24 मधले 17 कोणाला आहेत? एला आहेत आणि 24 मधले 7 कोणाला आहेत? सीला आहेत. ए आणि सीचा रेशो किती आला? 17:7. ठीक आहे, देन हे ऑप्शन आहे का बघा आन्सरमध्ये? 17:7. देन सी इज अ करेक्ट आन्सर. आता तेच आन्सर, हे जे आन्सर आपण इथे काढलेलं आहे हेच तुम्हाला इथे दिलेलं आहे छोट्या अक्षरात. ठीक आहे, तर त्यामुळे इथे बघा बीचा शेअर 1/3 तो आपण ए आणि सी मध्ये कसा डिवाइड केला आणि त्याच्यानंतर ते इथे प्लस करून एचा रेशो कसा काढला, बीचा रेशो कसा काढला आणि आन्सर काय. तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला PDF मध्ये जेव्हा बघताना हे सोल्युशन इथलं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. 17:7 हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आला कोणाचा? ए आणि सीचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द मिनिमम अमाउंट दॅट शुड बी कॉल्ड बाय अ कंपनी विथ ॲप्लिकेशन फॉर इट्स शेअर इज द फॉलोइंग % ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. आता या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला कशातला आहे? कंपनी लॉ विषयातला आहे. याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स या टॉपिकमधला आहे.
ज्या वेळेस आपण नवीन शेअर इश्यू करत असतो त्याच्यासोबत जे पैसे मागवले, ॲप्लिकेशन सोबत जे पैसे मागवले जातात त्याला म्हणतात ॲप्लिकेशन मनी. तर ती किती % असावी लागते? मिनिमम व्हॅल्यू 5% असते. आपण गृहीत धरलं 100 रुपयाचा एक शेअर आहे, तर त्याचे मिनिमम 5 रुपये ही ॲप्लिकेशन मनी असणार आहे. याची मॅक्झिमम लिमिट सुद्धा दिलेली असते. मिनिमम लिमिट किती आहे? 5%. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, करंट रेशो इज इक्वल टू, करंट रेशोचं सूत्र विचारलं, करंट असेट डिवायडेड बाय डॅश. मग या ठिकाणी ऑप्शन दिले करंट लायबिलिटीज, कॅपिटल, सेल्स आणि फिक्स असेट. आता या ठिकाणी आपण याचे भरपूर प्रॉब्लेम बघितले. तुम्हाला माहिती आहे करंट असेटचा सूत्र काय? करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या, विच ऑफ द फॉलोइंग इम्पॉर्टन्स प्रोव्हाइडेड बाय बॅलन्स शीट. आता पुढीलपैकी कोणते इम्पॉर्टन्स बॅलन्स शीट प्रोव्हाइड करते? आता ऑप्शन काय दिलं? इट प्रोव्हाइड समरी ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीट काय करते? प्रोव्हाइड करते समरी ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. हे सेंटेन्स बरोबर आहे, कारण बॅलन्स शीटला आपण काय बघत असतो? आपले असेट किती, आपल्या लायबिलिटी किती, तर ही सगळी माहिती आपल्याला बॅलन्स शीट प्रोव्हाइड करत असते. देन हे सेंटेन्स बरोबर आहे. त्यानंतर आहे, इट इज अ मेजर ऑफ द फर्म्स लिक्विडिटी. आपल्या फर्म्सची लिक्विडिटी किती आहे? लिक्विडिटी म्हणजे शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी, म्हणजेच आपल्या व्यवसायाची तरलता किती आहे. क्विक रेशो आपल्याला काय शो करतो? फर्मची लिक्विडिटी शो करतो, तरलता शो करतो. करंट असेट आपल्याकडे किती आहे तर आणि करंट लायबिलिटी किती आहे त्याच्या आधारे आपण फर्मची लिक्विडिटी बघू शकतो. त्यानंतर आहे, इट इज अ मेजर ऑफ द फर्म सॉल्व्हन्सी. बॅलन्स शीट काय करत असते? फर्मची सॉल्व्हन्सी दाखवते. सॉल्व्हन्सी म्हणजे काय? की व्यवसायाची कर्ज फेडण्याची पात्रता, याला सॉल्व्हन्सी म्हणतात. देन ए बी सी तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. बॅलन्स शीट आपल्याला काय शो करते? असेट्स अँड लायबिलिटीजचे डिटेल्स शो करते. त्यानंतर आपल्या व्यवसायाची लिक्विडिटी किती, आपल्या फर्मची सॉल्व्हन्सी किती, तर हे बॅलन्स शीट दाखवत असते. देन ए बी सी तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. डी ऑप्शन करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दिस. पुढचा प्रश्न काय आहे? कॉस्ट ऑफ इंटेंजिबल फिक्स असेट्स आर डॅश ओव्हर देअर युजफुल लाईव्स. ऑप्शन दिलं डेप्रिसिएटेड, बी दिलं अमॉर्टाइज, सी चार्ज आणि डी ॲलोकेटेड. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं? कॉस्ट ऑफ फिक्स असेट आर डॅश. आपण असेट्सचे टाईप बघितले. असेट्सचे टाईप कोणते आहेत? करंट असेट, फिक्स असेट. ठीक आहे, दोन महत्त्वाचे टाईप करंट असेट, फिक्स असेट. फिक्स असेटचे दोन टाईप होतात, एक टँजिएबल, इनटँजिएबल. बिल्डिंग, लँड, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर ह्या कोणत्या असेट आहेत? टँजिएबल फिक्स असेट आहेत. आणि त्यानंतर गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क ह्या फिक्स असेटच आहेत, पण यांना आपण बघू शकत नाही, त्यामुळे त्यांना आपण इनटँजिएबल फिक्स असेट म्हणतो. ठीक आहे, आपण फिक्स असेटमध्ये ज्या टँजिएबल फिक्स असेट आहेत तर त्याच्यामध्ये होणारी झीज आपण लेस करत असतो त्याला आपण म्हणतो डेप्रिसिएशन. आणि इनटँजिएबल असेटमध्ये जी किमतीमध्ये झीज होईल किंवा त्याची जी किंमत कमी होईल तर याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. ओके, काय म्हणतात त्याला? ॲमॉर्टायझेशन. ॲमॉर्टायझेशन म्हणजेच इनटँजिएबल असेटची जी आपण व्हॅल्यू रिटर्न ऑफ करत असतो किंवा कमी करत असतो, मग त्याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. आपण काय करत असतो? गुडविलची व्हॅल्यू ही त्याची युजफुल लाईफ संपल्यानंतर काय करतो? रिटर्न ऑफ करतो. मग त्या रिटर्न ऑफ करण्याच्या प्रोसेसलाच म्हणतात ॲमॉर्टायझेशन. म्हणजेच देन इथं ऑप्शन काय येईल? कॉस्ट ऑफ इंटँजिबल फिक्स असेट आर ॲमॉर्टाइज्ड ओव्हर देअर युजफुल लाईफ. देन बी इज अ करेक्ट आन्सर. टँजिबल फिक्स असेटमध्ये डेप्रिसिएशन होता आणि इनटँजिबल फिक्स असेटमध्ये ॲमॉर्टायझेशन होतं. ठीक आहे, हा शब्द लक्षात ठेवा. नेहमी याच्यावर पॉईंट विचारला जातो की इनटँजिबल फिक्स असेटवर जे आपण डेप्रिसिएशन लेस करतो किंवा जी झीज लेस करतो तर त्याला आपण काय म्हणतात? त्याला पर्टिक्युलर वर्ड काय आहे? ॲमॉर्टायझेशन. ओके, देन कॉस्ट ऑफ इंटँजिबल फिक्स असेट आर ॲमॉर्टाइज्ड ओव्हर देअर युजफुल लाईफ. बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्स इज इक्वल टू डॅश. सेल्सचं सूत्र विचारलं आहे. आता या ठिकाणी ऑप्शन ए दिलं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ग्रॉस प्रॉफिट, बी दिलं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस ग्रॉस प्रॉफिट, सी दिलं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस नेट प्रॉफिट, डी ऑल ऑफ दिस. कॉस्ट ऑफ गुड सोल्डचं आपण सूत्र बघितलेलं आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कशी काढली जाते? सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट करतो आपण. ठीक आहे,
मग आता इथं तुम्हाला सेल्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल, ग्रॉस प्रॉफिट प्लस केलं की सेल्सची व्हॅल्यू येईल. ठीक आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये आपण जर ग्रॉस प्रॉफिट प्लस केलं की सेल्सची व्हॅल्यू येणार. ठीक आहे, देन A is the correct answer. An expenditure which is incurred during an accounting period but is applicable either wholly or partly to future period is known as. काही एक्सपेंडिचर विच इज इनकर्ड ड्युरिंग अन अकाउंटिंग पिरियड, एका अकाउंटिंग पिरियडमध्ये झाले म्हणून आपण ते कुठे दाखवले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवले. बट इज ॲप्लिकेबल आयदर होली ऑर पार्टली टू फ्युचर पिरियड, पण ते पूर्णतः किंवा अर्धे ते कशाचे आपले फ्युचर पिरियडचे. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, यालाच शॉर्ट वर्ड आपण काय म्हणतो, प्रीपेड. ओके, म्हणजेच ते प्रीपेड आहे, जे पुढच्या फ्युचर पिरियडचे खर्च आहेत त्यांना आपण काय म्हणतो, प्रीपेड म्हणतो का नाही. हे काय आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस. ठीक आहे, मग प्रीपेड एक्सपेन्सेस आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. काय दाखवतो, कारण ते फ्युचर पिरियडशी रिलेटेड आहेत. मग यालाच काय शब्द वापरतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणजे त्या पर्टिक्युलर वर्षातले खर्च. ठीक आहे, देन हे आन्सर नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च आपण अनेक वर्षासाठी लॉंग पिरियडसाठी केलेले ते खर्च. ठीक आहे, उदाहरणार्थ एखादी ॲसेट खरेदी केली तर हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तर हे सुद्धा नाही आहे. आणि म्हणजेच जे खर्च रेव्हेन्यू आहेत त्यातला काही पार्ट रेव्हेन्यू आहे, पण जे दरवर्षी होतात पण ते फ्युचर पिरियडशी देखील रिलेटेड आहेत, तर हे याला आपण काय म्हणतो, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, म्हणजे जे खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत पण ते फ्युचर पिरियडचे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत, तर याला म्हणतात डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला यूज फॉर डिटरमाइन द गेन रेशो. गेन रेशो काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो विचारलं. ठीक आहे, ऑप्शन दिले, गेन रेशो इज इक्वल टू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मायनस ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, गेन रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो, अँड गेन रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस न्यू रेशो. ठीक आहे, तर हे सूत्र दिले, डी दिले, नन ऑफ दिस. या टॉपिकचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, कॅल्क्युलेशन ऑफ गेनिंग अँड सॅक्रिफाईस रेशो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली जाईल, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर त्याच्यामध्ये आपण गेनिंग रेशोचं सूत्र बघितलेलं आहे. गेनिंग रेशोचं सूत्र काय, न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. पार्टनरचा ज्या पार्टनरचा आपल्याला गेनिंग रेशो काढायचा आहे तर त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे बघायचा, त्याच्यातून त्याचा ओल्ड शेअर मायनस करून द्यायचा, हा येतो आपला गेनिंग रेशो. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनरेकॉर्डेड लायबिलिटी व्हेन दे पेड बाय अ फर्म ऑन इट्स डिझोल्युशन इज डेबिटेड टू. ऑप्शन दिले, ए पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बी रिअलायझेशन अकाउंट, सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डी नन ऑफ दिस. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या प्रोसेसमध्ये जर कोणत्या अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहेत ज्या आपण दिलेल्या नव्हत्या, आता आपण त्या देतोय, डिझोल्युशन करताना आपण ते देतोय. उदाहरणार्थ गुड्स खरेदी केलेल्या आहेत उधारीवर, 50,000च्या गुड्स खरेदी केलेल्या. ठीक आहे, मग ते अनरेकॉर्डेड लायबिलिटी आपण ती रेकॉर्ड केलेली नव्हती, पण आता लक्षात आलं डिझोल्युशनच्या वेळेस की हे 50,000 सुद्धा आपल्याला द्यायचे. मग आता हे काय करावं लागतील, हे तुम्हाला द्यावे लागतील, म्हणजेच हा खर्च आहे. रिअलायझेशनला आता आपल्याला डिझोल्युशन करताना आपण रिअलायझेशन अकाउंट मेंटेन करतो किंवा तयार करतो. मग खर्च आता आपल्याला फर्म बंद करायचे, संस्था बंद करायची, त्यामुळे कोणते खर्च रेव्हेन्यू आहेत, कोणते कॅपिटल आहेत हे काहीच बघावं लागणार नाही. तुम्हाला सगळे ऑल एक्सपेन्सेस लॉसेस रिअलायझेशनच्या डेबिटला द्यावे लागतील आणि ऑल इन्कम अँड गेन्स कुठे दाखवावे लागतील, रिअलायझेशनच्या क्रेडिटला, ते कॅपिटल असो किंवा रेव्हेन्यू असो. तर ही जी लायबिलिटी आहे ही पेड आपल्याला करावी लागेल, आपण पैसे खर्च केले रिअलायझेशनच्या डेबिटला येणार. देन ही जी लायबिलिटी अनरेकॉर्डेड लायबिलिटी कुठे ट्रान्सफर होईल, रिअलायझेशनच्या डेबिटला. ठीक आहे, कोणत्या अकाउंटला डेबिटेड होईल, डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे, अ कंपनी कॅन परचेस इट्स ओन, काय विचारलंय, शेअर्स, डिव्हेंचर्स, असेट्स अँड डी नन ऑफ दिस. कंपनी काय करू शकते, त्याचे स्वतःचे काय खरेदी करू शकते, कंपनी स्वतःचे शेअर्स खरेदी करू शकते का, नाही. त्यानंतर असेट खरेदी करू शकते का, नाही. डिव्हेंचर खरेदी करू शकते. ठीक आहे, डिव्हेंचर म्हणजे काय, कर्जरोखे, कंपनी स्वतःचे कर्जरोखे खरेदी करू शकते. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे, अ कंपनी कॅन नॉट इश्यू, फर्स्ट काय दिलं, रेडीमेबल इक्विटी शेअर्स,
बोनस शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स आणि डी नन ऑफ दिस. कंपनी बोनस शेअर्स देऊ शकते. बोनस शेअर म्हणजे काय, कंपनीने भागधारकांना जे शेअर फुकट दिलेले आहेत. फुकट म्हणजे कंपनीच्या नफ्यातून विदाऊट टेकिंग एनी मनी, त्या शेअर्सची कोणतीही किंमत न घेता जे शेअर भागधारकांना दिले त्याला बोनस शेअर्स म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ कंपनीने ज्या लोकांकडे 100 भाग आहेत त्यांना 10 शेअर फुकट दिले तर याला बोनस शेअर्स म्हणतात. कंपनी बोनस शेअर इश्यू करू शकते. त्यानंतर प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय, अग्रहक्क भाग. कंपनीच्या भागभांडवलाचे 2 प्रकार असतात, एक इक्विटी शेअर आणि प्रिफरन्स शेअर. कंपनी 2 प्रकारचे शेअर विक्री करू शकते, इक्विटी शेअर, प्रिफरन्स शेअर्स. इथे काय दिलं, कंपनी कॅन नॉट इश्यू इक्विटी शेअर इश्यू करू शकते, प्रिफरन्स शेअर इश्यू करू शकते, बोनस शेअर इश्यू करू शकते. कंपनी रेडीमेबल इक्विटी शेअर इश्यू करू शकत नाही, कारण इक्विटी शेअर हे रेडीमेबल नसतात. ठीक आहे. इक्विटी शेअर हे कंपनीचं कायमस्वरूपी भागभांडवल असतं. ते कंपनीच्या विसर्जनानंतरच कंपनी परत करते. त्यामुळे ते भागभांडवल हे रेडीमेबल नसतं. रेडीमेबल प्रिफरन्स शेअर असतात. प्रिफरन्स शेअर्सची परतफेड होऊ शकते, इक्विटी शेअर्सची नाही. त्यामुळे रेडीमेबल प्रिफरन्स शेअर दिलेलं असतं तर ते बरोबर प्रकार असतं. आपल्याला काय दिलं, रेडीमेबल इक्विटी शेअर. देन हा प्रकारच चुकीचा आहे. म्हणजेच कंपनी कॅन नॉट इश्यू रेडीमेबल इक्विटी शेअर्स. कंपनी रेडीमेबल इक्विटी शेअर इश्यू करू शकत नाही. इक्विटी शेअर्स हे कायमस्वरूपी भागभांडवल असतं. या भागभांडवलाची परतफेड कंपनी त्याच्या विसर्जनाच्या वेळेस करते. ठीक आहे, त्याच्या आधी करत नाही. देन ए इज अ करेक्ट आन्सर. तुम्हाला काय विचारलंय, अ कंपनी कॅन नॉट इश्यू विचारले. आपल्याला काय विचारलंय, कंपनी कॅन नॉट इश्यू, कंपनी इश्यू करू शकत नाही रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलाय, फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटचं एक्झाम्पल कोणतं विचारलंय. फर्स्ट काय दिलं, प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स. आपण वस्तू विकल्या आणि त्याच्यावर प्रॉफिट झाला. ठीक आहे, म्हणजे हा आपल्या रेग्युलर बिझनेसच्या गुड्स आहेत. म्हणजे आता समजा आपण वस्तू, आपला पेन्सिलचा बिझनेस आहे, आपण पेन्सिल विकतो, तयार करतो, विकतो, किंवा कुठून आपण रॉ पेन्सिल आपण विकत आणतो आणि त्या रिसेल करतो. तर या रिसेलमधून किंवा आपल्या प्रोडक्शनमधून आपण वस्तू प्रोड्यूस करून विकल्या किंवा दुसरीकडून आणून त्या रिसेल केल्या, तर हा जो आपला बिझनेस आहे तर त्याच्यातून झालेला प्रॉफिट, म्हणजेच हा आपला डे टू डे ॲक्टिव्हिटीचा प्रॉफिट आहे, यालाच आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू प्रॉफिट. देन हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. दुसरं काय दिलं, गुड्स कॉस्टिंग ₹50,000 सोल्ड फॉर ₹60,000 10,000 इज प्रॉफिट ऑन सेल. आता या ट्रान्झॅक्शनमधला प्रॉफिट किती झालेला सांगितला, 10,000. मग आता ही ट्रान्झॅक्शन आपली कशाची आहे, डे टू डे ॲक्टिव्हिटीची आहे. तो आपण त्या वस्तू 50,000ला आणल्या होत्या, आपण 50,000च्या पेन्सिल आणल्या आणि त्या 60,000ला विकल्या. ठीक आहे, ₹10,000 प्रॉफिट झाला. म्हणजेच हा आपला डे टू डे ॲक्टिव्हिटीमधला प्रॉफिट आहे, यालाच आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू प्रॉफिट. देन हा सुद्धा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. सी काय दिला आहे, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणजे काय, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नेट प्रॉफिट काढला. नेट प्रॉफिट म्हणजेच काय, आपल्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटी आहेत तर त्याच्यामध्ये टोटल नफा किती झाला हे नेट प्रॉफिट ही अमाऊंट दाखवते आपल्याला. म्हणजे नेट प्रॉफिट काय असतो, रेव्हेन्यू प्रॉफिट असतो. देन हे सुद्धा बरोबर आन्सर आहे. मग आता इथे काय विचारलं, फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटचे उदाहरण कोणतं विचारलं. आता ए ऑप्शन सुद्धा आपला रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, बी सुद्धा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे आणि सी म्हणजे सुद्धा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस. पुढचा प्रश्न काय विचारला, परचेस ऑफ फर्निचर फॉर बिझनेस इज अ डॅश एक्सपेंडिचर. आपण फर्निचर परचेस केलं. फर्निचर परचेस केलं म्हणजेच काय, आपण ॲसेट खरेदी केली. ॲसेट आपण लाँग पिरियडसाठी खरेदी करत असतो किंवा त्याचे बेनिफिट्स आपल्याला लाँग पिरियड मिळत असतात. वर्षानुवर्षे आपल्याला ॲसेट खरेदी केल्यानंतर बेनिफिट मिळतात. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, असे खर्च की जे आपले वर्किंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा आपला प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी केलेले असतात. उदाहरणार्थ आपण 50 लाखाची एक मशिनरी खरेदी केली, तर ती मशिनरी आपल्याला काय, त्याचा बेनिफिट काय मिळेल, आपली वर्किंग कॅपॅसिटी वाढेल. ठीक आहे, आपलं प्रोडक्शन वाढेल. प्रोडक्शन वाढल्यामुळे सेल वाढणार. सेल वाढल्यामुळे तुमचा प्रॉफिट वाढणार. म्हणजेच आपल्या व्यवसायाची एफिशियन्सी तिथे वाढते, प्रॉफिट वाढतोय, प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढते. तर या खर्चाला आपण काय म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर. मग आपण फर्निचर खरेदी केलं, मग हे तर ही आपली काय, कॅपिटल एक्सपेंडिचर. देन बी इज अ करेक्ट आन्सर.
पुढचा आहे प्रश्न, फॉलोइंग इज द अकाउंटिंग कन्व्हेन्शन. अकाउंटिंग कन्व्हेन्शन तुम्हाला विचारले. आता याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल, तिथे तुम्ही बघू शकता. अकाउंटिंग प्रिन्सिपलचे 2 पार्ट असतात, एक अकाउंटिंग कन्सेप्ट, दुसरा अकाउंटिंग कन्व्हेन्शन. अकाउंटिंग कन्व्हेन्शन म्हणजे काय की ज्या कन्सेप्ट आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करताना, फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करताना यूज करतो, तर त्याला कन्व्हेन्शन म्हणतात. रिअलायझेशन ही एक अकाउंटिंग कन्सेप्ट आहे. ड्युअल एस्पेक्ट ही सुद्धा एक अकाउंटिंग कन्सेप्ट आहे. कॉस्ट कन्सेप्ट सुद्धा ही एक कन्सेप्ट आहे. मटेरियलिटी हे काय, हे अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहे. मटेरियलिटी म्हणजे काय, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तीच माहिती प्रोव्हाइड करा जी की रिक्वायर्ड आहे, गरजेची आहे. म्हणजे मटेरियलिटी ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते, ओनली दोज इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइड इन फायनान्शियल स्टेटमेंट विच इज रिक्वायर्ड, विच इज नेसेसरी. जी गरजेची आहे तेवढीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा, जी गरजेची नाही आहे ती इन्फॉर्मेशन तिथे लिहित बसू नका, हे मटेरियलिटी कन्सेप्ट सांगते. त्यामुळे हे काय अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहे, आपण फायनान्शियल स्टेटमेंट करताना ते फॉलो करत असतो. त्यानंतर पुढचं आहे, फॉलोइंग इज नॉट ॲन अकाउंटिंग कन्व्हेन्शन. आता हे काय विचारलं, अकाउंटिंग कन्व्हेन्शन नाही म्हणून विचारलं. ठीक आहे, तर अकाउंटिंग कन्व्हेन्शन म्हणजे काय, ज्या अकाउंटिंग कन्सेप्ट आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवताना फॉलो करतो तर त्याला अकाउंटिंग कन्व्हेन्शन म्हणतात. मग आता कोणतं नाही आहे विचारलं. फुल डिस्क्लोजर म्हणजे आपण बनवलेले आपल्या व्यवसायाचे फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला सगळ्यांना पाहण्यासाठी खुले करावे लागतील. प्रत्येक कंपनीला त्यांच्या ऑफिसमध्ये, हेड ऑफिसमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट्स सगळ्यांना किंवा रिलेटेड पार्टीजला पाहण्यासाठी ठेवावे लागतील. हे फुल डिस्क्लोजर ही कन्सेप्ट सांगते. त्यामुळे फुल डिस्क्लोजर हे काय अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे दरवर्षी ठराविक डेटला आपले फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर झालेच पाहिजेत, हे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट सांगतं, म्हणजे हे सुद्धा अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहे. त्यानंतर मटेरियलिटी म्हणजे ओनली दोज इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइड इन फायनान्शियल स्टेटमेंट विच इज रिक्वायर्ड. अननेसेसरी इन्फॉर्मेशन फायनान्शियल स्टेटमेंटला दाखवू नका. देन हे सुद्धा एक कन्व्हेन्शन आहे. आणि मनी मेजरमेंट ही कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट काय सांगते, फक्त आपण जे ट्रान्झॅक्शन पैशाच्या स्वरूपात आहेत तेच आपण इथे दाखवायचे, ही मनी मेजरमेंट कन्सेप्ट सांगते. देन डी मनी मेजरमेंट कन्सेप्ट ही फक्त अकाउंटिंग कन्सेप्ट आहे, हे कन्व्हेन्शन नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट, द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म हॅज बीन स्पेसिफाईड बाय. तुम्हाला पार्टनरशिप फर्मची मिनिमम संख्या माहिती आहे, मॅक्झिमम संख्या माहिती. मिनिमम 2 पार्टनर्स तिथे असतात, मॅक्झिमम 50 पार्टनर्स असतात. मग हे जे 50 ही जी संख्या आहे हे कोण डिसाईड करतात, हे डिसाईड होतं कंपनीज ॲक्टद्वारे. ठीक आहे, पार्टनरशिप फर्मची मॅक्झिमम लिमिटेशन कोण डिसाईड करतं, कंपनी कायद्यामध्ये ती दिलेली असते आणि त्याच्यानुसार मॅक्झिमम पार्टनर्स किती आहेत, 50 पार्टनर्स आहेत. द कंपनीज ॲक्ट 2030 नुसार मॅक्झिमम लिमिटेशन काय पार्टनर्सची 50. आपल्याला काय विचारलं, हे कोण डिसाईड करतं किंवा कुठं स्पेसिफाईड केलेलं आहे हे विचारलं. देन याचा आन्सर काय, ऑप्शन दिले, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, कंपनीज ॲक्ट 2013, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1986 आणि डी नन ऑफ दिस. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा इथे काही संबंध नाही. त्यानंतर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, जरी हा पार्टनरशिप ॲक्टमधला पॉईंट असला तरी मॅक्झिमम लिमिट ही कोण डिसाईड करतं, कंपनी ॲक्ट डिसाईड करतं. ठीक आहे, त्यामुळे ही संख्या कंपनी ॲक्टमध्ये दिलेली असते. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. पुढे काय दिलं आहे, व्हॉट इज द मिनिमम एज ऑफ बिकम अ पार्टनर. तर पार्टनर होण्यासाठी मिनिमम एज विचारली. ठीक आहे, ऑप्शन दिले 20 इयर्स, बी 21 इयर्स, सी 18 इयर्स आणि डी दिले 23 इयर्स. कायद्यानुसार कोणताही करार करण्यासाठी आपल्याला किती मिनिमम एज लागतं, 18 इयर्स. ठीक आहे, पार्टनरशिप हा काय एक प्रकारचा करार असतो, 2 भागधारकांमधला तो करार असतो. त्यामुळे करार करण्याची पात्रता त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे, म्हणजेच तो मिनिमम 18 वर्षाचा असला पाहिजे. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर, मिनिमम 18 इयर्स. हे झाले आपले काही एक्झाम ओरिएंटेड MCQ क्वेश्चन्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या प्रश्नांची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.